ना एनजी लाईफ सायकल इव्हेंट काय असते तुमचं मल्टिपल ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट मोठा होणार आहे ना त्यावेळेस हे अंडरस्टँडिंग आहे ना ते महत्वाचं. पण त्याच्या अगोदर तुमची ही कुठला इव्हेंट कॉल होतो, काय झालं, काय होतं, तुम्हाला हे ॲटलिस्ट तुम्ही डायग्राम तर तुमच्या वहीत किंवा तुमच्या पाठ असली पाहिजे की पहिल्यांदा तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, नंतर एन जी ऑन चेंजेस किंवा एन जी ऑन इन इट या दोन्हीतला जर तुम्ही कोणता डिफाईन करताय तोच कॉल होतो. आणि ॲट द एंड आहे तुमचा कॉम्पोनंट ज्यावेळेस बंद होतो त्यावेळेस ऑन डिस्ट्रॉयज इव्हेंट कॉल होतो. हे तरी तुम्ही सांगितलं ना, यातले आपण वापरणार कुठले कोणते 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 की एन जी ऑन चेंजेस, एन जी आफ्टर इनिट वगैरे, ऑन इनिट, तुमचा कन्स्ट्रक्टर तो तर वापरणार, तो तर थ्रू आउट बॅच आपल्याला वापरायचा आहे. सो कोणाला काही डाऊट आहे का आत्तापर्यंत शिकवलेल्याबद्दल वन टाईप करा. कोणाला काय रिव्हिजन कशाची पाहिजे असेल तरी पण सांगा. आज आपण बघणार आहे टू वे डेटा बाइंडिंग. टू वे डेटा बाइंडिंग दोन प्रकार असतं. एक तुमचा पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं आणि एक असतो एन जी लाईफ सायकल, त्यातला टू वे डेटा बाइंडिंग. तुमचा पॅरेंट कॉम्पोनंट तुमचा इथं असेल काहीतरी डेटा जो पाठवायचा आहे तो, आणि नेक्स्ट असणार आहे कोणाला पाठवायचा आहे तो असणार आहे इथं चाइल्डचा कॉम्पोनंट. राईट. आता हे कसा पाठवणार, तर तुमचा इनपुट ॲट द रेट इनपुट ॲट द रेट काय आहे, तुमचा डेकोरेटर आहे, आणि इनपुट काय आहे की घेणार आहे, इनपुट घेणार आहे पॅरेंटकडून, त्यासाठी इनपुट. हा तुम्हाला सिंटॅक्स तुम्ही थ्रूआउट लागणारच आहे. आत्ता जरी तुम्ही कुठं वापरत असाल नसाल वापरत, पण तुम्हाला इंटरव्ह्यूला पण हा क्वेश्चन विचारतील की तुम्ही कशा टू वे डेटा बाइंडिंग कोणत्या कोणत्या प्रकारे असतं. तर त्यातला हा एक प्रकार आहे की कॉम्पोनंट बाइंडिंग असतं ना, ते तुम्ही पॅरेंटच्या रिलेशनमध्ये इनपुट आणि ॲट द रेट आउटपुट असं लिहू शकता. आता नेक्स्ट काय असतो तुमचा पॅरेंटकडे आहे. पॅरेंटला जर आपण कमवतो झालो तर पॅरेंटला कसा पाठवणार डेटा, तर चाइल्डकडून इथं ॲरो बघा कसं पाठवणार तुम्ही. तर त्याचा सिंपल सिंटॅक्स आहे, तुमचं जे पाठवायचं आहे आणि कधी पाठवणार आहे तुम्ही, ज्या वेळेस तुम्ही कमवता होणार आहे, त्यासाठी इव्हेंट एमिटर अशी कन्सेप्ट आहे. इव्हेंट एमिटर म्हणजे तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पल घ्या की इव्हेंट एमिटर म्हणजे तुम्ही कामाला लागल्यानंतर मी देणार आहे, काय देणार आहे ते तुम्ही ठरवा अशा टाईपमध्ये. तर आता मी नवीन कॉम्पोनंट क्रिएट केला आहे मगाशी, यात काही कोडच नाही केला, फक्त कॉम्पोनंट क्रिएट केला. कॉम्पोनंट म्हणजे नवीन आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केला, नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला, त्यातून आपल्याला व्ही एस कोड उघडायचा आहे. CODE स्पेस डॉट म्हणते एरर फॉल्स इनव्हॅलिड फाईल डिस्क्रिप्शन डेटा रिसिव्ड CMD गणलं होते बी एस कोड पण. चलो, तर आपल्याला काय करायचं, आधी प्रोजेक्ट रन होत आहे का नाही ते बघूया. NG सर्व NG सर्व झाला, तुमचं सक्सेसफुली बिल्ड झाली. बिल्डमध्ये काय आपण चेंजेस केला नाही त्यामुळे रन तर होणार. बाय डिफॉल्ट तुमचा असा कंपोनंट आला. राईट. आता मला काय पाहिजे, SRC मध्ये एक फोल्डर पाहिजे पेजेस नावाचा, आणि त्या पेजेसमध्ये आहे ना ओपन इंटिग्रेटेड टर्मिनल, दोन कॉम्पोनंट पाहिजेत. कॉम्पोनंट कसा करायचा, NG फॉर अँग्युलर, G फॉर जनरेट, C फॉर कॉम्पोनंट. पॅरेंट नावाचा आपण कॉम्पोनंट क्रिएट केला. सेम प्रोसेस आपली चाइल्डमध्ये असणार आहे. अजून एक कॉम्पोनंट पाहिजे आपल्याला चाइल्ड नावाचा. अशा दोन कॉम्पोनंट आपण तयार केले.
आणि तुम्हाला ज्यावेळेस कॉम्पोनंट तयार करताना त्यावेळेस ते तुमचा टर्मिनल कधी कधी घेत नाही. नवीन कॉम्पोनंट केल्यानंतर त्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन स्टॉप करायचं आणि परत तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ज्यावेळेस नवीन कॉम्पोनंट असेल, नवीन इंटरफेस वगैरे असेल ना त्यावेळेस. मी तुम्हाला सांगितलं आता आपण पहिलं कोणतं रिलेशन बघणार आहे, पॅरेंट चाइल्ड रिलेशन बघणार आहे. कारण की आत्तापर्यंत जोपर्यंत आपल्याला जॉब लागत नाही तोपर्यंत आपल्याला पॅरेंटच सांभाळतो आणि चाइल्डमध्ये आपल्याला काही ना काहीतरी देत राहतो तशा टाईपमध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला पॅरेंट कॉम्पोनंट रेंडर केला पाहिजे. पॅरेंट कॉम्पोनंट आपल्याला रेंडर जर करायचा असेल तर त्याचा जो सिलेक्टर आहे हा सिलेक्टर त्याच्या पॅरेंटला द्यायचा आहे. त्याचा पॅरेंट म्हणजे जो अख्खं ॲप्लिकेशन रन होतं जिथनं. तर कुठं तुमच्या इंडेक्सपेक्षा तुमचं ॲपमध्ये लिहायचं. app.html कंट्रोल ए सगळा कोड काढा, कंट्रोल व्ही, पॅरेंट, सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तो असा एरर देतो की ॲप इज नॉट नोन इन एलिमेंट. म्हणजे त्या तुमच्या टाइपस्क्रिप्टला कळतच नाही की ॲप कोणता एलिमेंट आहे. तर इथं काय करायचं, राउटर आउटलेट पण घालवा. इथं तुमचा ॲप नाही पॅरेंट येणार. पॅरेंटचा ह्याचा जो पाथ असतो ना पेजेसमधला पॅरेंट तो घ्यायचा. सेव्ह केल्यानंतर तुमचा आता पॅरेंट कॉम्पोनंट आहे ना रेंडर व्हायला सुरू झाला. कसं बघणार तुम्ही, तर कंट्रोल आर, तर पॅरेंट वर्क्स असा मेसेज आला. जर इथं बघितलं असेल तर रन होते सगळं. आता आपल्याला काय पाहिजे, तुमच्या पॅरेंट कॉम्पोनंटमध्ये आपल्याला काहीतरी लिहिलं पाहिजे HTML मध्ये आणि तुमच्या टाइपस्क्रिप्टमध्ये. तर पॅरेंट कॉम्पोनंटमध्ये आपण एक व्हेरिएबलचं नाव घेऊ. फक्त आपल्याला कन्सेप्ट कळायला पाहिजेत. व्हेरिएबलचं नाव काय दिलं, स्टुडंट नेम इज इक्वल टू, समजा काय टाकलं आपण, राहुल नाव टाकलं, राईट, त्याच्या प्रॉपर्टीचं. नेक्स्ट काय पाहिजे मला, पॅरेंटचं जे HTML आहे ना ते मला प्रिंट करायचं आहे. समजा इथं H2 टॅगमध्ये पॅरेंट असं नाव लिहिलं. नेक्स्ट काय केलं आपण, एक पॅराग्राफमध्ये सिलेक्टेड म्हणजे जे आपल्या पॅरेंटच्या टाइपस्क्रिप्टमध्ये आपण काय ते प्रॉपर्टीला नाव देणार आहे ते तिथं आपण प्रिंट करून लावणार आहे. तिथं आपण नाव कसं देणार, इंटरपोलेशनमध्ये. ज्यावेळेस तुमच्या टाइपस्क्रिप्टमधून तुमच्या HTML फाईलमध्ये जर काहीतरी प्रिंट करायचं असेल ना तर इंटरपोलेशन व्हावं लागतं. इनडायरेक्टली ते डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलच वापरतं. पण हे जे सगळं लिहिलेलं आहे ना आपण फ्रेमवर्क का म्हणून वापरतो, तुमच्या आपल्या डेव्हलपरचं काहीतरी काम सोपं व्हावं त्यासाठी आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल न वापरता इंटरपोलेशन सारख्या मेथड, इनबिल्ड्स लायब्ररी म्हणा, इनबिल्ड्स मॉडेल्स वगैरे सगळं वापरतं. तशी इंटरपोलेशन मेथड आहे. त्याला तुमचं काय येणार आहे, व्हेरिएबल तुमच्या प्रॉपर्टीचं नाव, कंट्रोल C केलं, कंट्रोल V केलं. ओके, आता चेंज झालाय का बघितला. ओके, पॅरेंट सिलेक्टेड राहुल. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या खाली एक हॉरिझॉन्टल लाईन टाकतो. याच्या खाली आपल्याला चाइल्डला पाठवायचं आहे. ॲप/चाइल्ड, ॲप/चाइल्डचं आहे का बघू द्या. ॲप/चाइल्ड त्याचा सिलेक्टर घेतला. आता हे सिलेक्टर कुठे इम्पोर्ट करायला पाहिजे, जिथं तुम्ही वापरता ना HTML मध्ये हा तुमचा टेम्पलेट, तिथंच तुम्हाला इम्पोर्ट करायला लागणार आहे. तर इथं तुम्ही काय इम्पोर्ट करणार, चाइल्ड. झाला तुमचा आता चाइल्ड कंपोनंट तुमचा लोड झाला. जर चाइल्डवर कुठं आलं या तुमच्या चाइल्डच्या HTML मध्ये, तुमचा चाइल्डचा HTML बघितला तर काय लिहिलंय, चाइल्ड वर्क्स. आता मला पॅरेंट कडून आहे ना याचा पॅरेंट कोण असणार आहे, दुसरा कॉम्पोनंट त्याचा पॅरेंट झाला. याच्यातनं एखादी व्हॅल्यू मला चाइल्डला पाठवायची आहे. तर मी कसं पाठवणार, तर आधी चाइल्डमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे पॅरेंटकडून एखादी वस्तू येणार आहे तर आपल्याकडे जागा तरी पाहिजे ना ते ठेवायला. त्यासाठी चाइल्डमध्ये आपल्याला काहीतरी जागा तयार करावी लागेल. तर जागा तुम्ही तयार कशी करणार, @input, राईट. आणि तुमची कशात घेणार आहे इनपुट, तुमचं I कॅपिटल आहे,
असंच झालं की ॲट द रेट इनपुट जे चालत नव्हतं ना लास्ट लेक्चरला, ते त्यामुळे चालत नव्हतं. आता बघा इथं ॲटोमॅटिक त्यानं इम्पोर्ट केलं. कुठून इम्पोर्ट केलं? अँग्युलर कोर त्याची लायब्ररी आहे त्यातून त्याने इम्पोर्ट केलं. आता ॲट द रेट इनपुट काय इनपुट करायचे आपल्याला, तर त्याचे ब्रॅकेट आणि तुम्ही कशात घेणार आहे, पॅरेंटनं जी दिलेली वस्तू आहे ती कशात घेणार आहे, तर नेममध्ये घेणार आहे. समजा आपण काहीतरी नेम टाकलं त्या प्रॉपर्टीचं नाव आणि त्याला नल केलं. नल म्हणजे नॉट नल केलं. नॉट नल म्हणजे काय की पॅरेंट देणार आहे पण तुम्हाला काहीतरी देणारच आहे व्हॅल्यू, तुम्हाला मोकळं काहीतरी बाहेर गेल्यानंतर देणारच नाही अशा टाईपमध्ये. त्याचा टाईप आपण डिफाईन केला स्ट्रिंग. असं आपण सेव्ह केलं. आता इनपुट, आता असं इनपुट केल्यानंतर त्याला डिक्लेअर झालं की पॅरेंट देणार आहे, नाही डिक्लेअर झालं का, तर अजून आपण पॅरेंटनं त्याला पाठवलीच नाही कोणती पण प्रॉपर्टी. तर आता पॅरेंट काय देणार आहे ते आपण बघूया. तुमचा VS कोड आता तुम्ही चाइल्डमध्ये केलं. सपोज आता चाइल्डमध्ये तुम्ही इथं काय टाकलं, H3 मध्ये चाइल्ड कॉम्पोनंट सेव्ह केलं. तुमचा चाइल्ड कॉम्पोनंट लोड झाला. आता इथं मला ते व्हेरिएबल प्रिंट करायचं आहे. तर इथं व्हेरिएबलमध्ये मी पॅराग्राफ टॅगमध्ये काय टाकू, स्टुडंट टाकतो. स्टुडंट कोलन तुमची इंटरपोलेशन मेथड, तर तिथं काय येणार आहे, तुमचं नेम येणार आहे. आता बघा स्टुडंटच्या पुढे नेम काम मिळालं नाही, अजून आपण पॅरेंटकडून त्याला डेटा पाठवलेला नाही, म्हणजे काही वस्तू असेल ती पाठवलेली नाही. तर तुमच्या पॅरेंटच्या HTML मध्ये जायचं. HTML कॉमन, कारण की इथं त्यानं बोलावलंय ना तुमच्या चाइल्डला, इथं तुम्ही कॉल केलाय. तर इथं कसं देणार तुम्ही, जर पाठवायचं असेल तर बघा त्यात पण एक सोपी मेथड आहे, लक्षात कसं ठेवायचं. when parent gives child use braces, हे तुम्हाला ब्रेसेस यूज करायचे आहेत. आता त्यात पण आहे आणि तुमचा सिंटॅक्स कसा असणार आहे, तुमचं चौकोनी ब्रॅकेट इज इक्वल टू तुमचा डबल कोटमध्ये त्याची व्हॅल्यू. त्याचं सिंटॅक्स आधी सांगतो कसं असतं. तर इथं येणार आहे तुमचा कोणाला पाठवायचं आहे आणि काय पाठवायचं आहे. तर कोणाला पाठवायचं आहे आणि काय पाठवायचं आहे, होम टू सेंड आणि व्हॉट सेंड. एवढं तर इंग्लिश येत असेल, माझं काय चुकत असं तरी पण सांगा, मला पण एवढा काही इंग्लिश येत नाही. होम टू सेंड आणि व्हॉट सेंड म्हणजे काय, कोणाला पाठवायचं आहे आणि काय पाठवायचं आहे. तर कोणाला पाठवायचं, आपल्याला नेम या व्हेरिएबलला पाठवायचं आहे प्रॉपर्टीला, आणि काय पाठवायचं आहे, तुमचा हे स्टुडंट नेम आहे ना जो डेटा, तो इथं पाठवायचा आहे. सेव्ह केलं. आता बघा तुमच्या चाइल्ड कंपोनंटमध्ये पण राहुल आला, राईट. आता अजून एक चेंज करतो म्हणजे तुमच्या रन टाईमला लक्षात येईल. एक बटन घेऊ आपण क्लासमध्ये तुमच्या चाइल्ड पॅरेंट डॉट HTML मध्ये बटन क्लिक मी असं काहीतरी. तर आता आपण काय करू, क्लिक इव्हेंट ट्रिगर करू. क्लिक इव्हेंटला काय करू, चेंज नेम. चेंज नेम. आता आपल्याला पॅरेंट डॉट TS मध्ये काहीतरी त्याची व्हॅल्यू केली पाहिजे. Ctrl+V. हे फंक्शन झालं, तुमची प्रॉपर्टी झाली, मेथड झाली. आता मेथडमध्ये मला काय पाहिजे, दिस म्हणजे या क्लासचा जो स्टुडंट दिस डॉट स्टुडंट नेमची प्रॉपर्टी आहे ना, त्याला काय असाइन कर, ओमकार नाव असाइन कर. हे चाइल्डमध्ये नाही पाहिजे आपल्याला, पॅरेंटमध्ये पाहिजे, कारण की आपण पॅरेंटमध्ये चेंज करणार आहे. Ctrl+V. सेव्ह केलं, तुमचं चाइल्ड पण सेव्ह केला. आता बघा सिंटॅक्स किती सोपं आहे, फक्त लक्षात ठेवता आलं पाहिजे. आता बघा राहुल आहे, क्लिक मी केल्यानंतर काय होणार आहे,
तुमचा हा कॉम्पोनंट बदलणार आहे. ओमकार झालं बघा, आणि त्यानं काय केलं, तुमच्या चाइल्डला पण चेंज केलं. यालाच तुमचं पॅरेंट आणि चाइल्ड रिलेशन म्हणतात. तर हा कोड मी केला कमेंट. मला सगळा नवीन कोड पाहिजे. हा पण केला कमेंट. पॅरेंटमध्ये जे काय असेल ते पण केलं मी कमेंट. तुमच्या पॅरेंट डॉट एच टी एम एलमध्ये पण काय असेल, चाइल्ड कॉम्पोनंट तर लागणारच आहे, तरी पण कमेंट करून टाकतो. आता बघा, सेव आणि सेव. तर तुमच्या याच्यात काय नाही, पूर्ण ब्लँक पेज केलं आहे. तर आता परत पॅरेंटमध्ये आपल्याला इथं example1 example2. तर यात आपण काय करू, कलर चेंजिंग जरा बघूया. तुमचा कलर COLOR इज इक्वल टू LIGHT BLUE लाईट ब्ल्यू. मे बी त्याची प्रॉपर्टी बरोबर असायला पाहिजे. आणि समजा पॅरेंट डॉट HTML. तर पॅरेंट डॉट HTML मध्ये आहे ना, मला एक बटन पाहिजे, त्या बटनावरती चेंज कलर झाला पाहिजे. तर कसं करणार मी, तुमचा H1 मध्ये आधी लिहू आपण, हा पॅरेंट कॉम्पोनंट आहे. पॅरेंट डॉट HTML मध्ये पॅरेंट कॉम्पोनंट. त्या H1 टॅगमध्ये आहे ना आपण एक बटन देऊ, बटन, आणि त्या बटनला चेंज कलर किंवा थीम म्हणून चेंज थीम आणि इथं त्याचा क्लिक इव्हेंट कॉल करू, आणि त्या क्लिक इव्हेंटला चेंज फंक्शन असं काहीतरी कॉल होतं आहे. आता अजून आपण पॅरेंटकडेच आहे, पॅरेंटमध्ये त्याला काय काय द्यायचं आहे ते सगळं आपण डिफाईन करतोय. आता त्या चेंज आपण त्याची प्रॉपर्टी लिहू, चेंज मेथड. आता हे मेथड आपल्याला डिक्लेअर करायचे आहे, डेफिनेशन द्यायची आहे मेथडची. तर त्या मेथडची डेफिनेशन कशी लिहिणार, तर टर्नरी ऑपरेटर मी शिकवलेला, टर्नरी ऑपरेटर. आता मी क्वेश्चन आन्सर स्टार्ट झालेत, आपला अजून जर थोडं जास्त घ्यायचं आहे. टर्नरी ऑपरेटर कसा असतो, तुमचा क्वेश्चन मार्क असतो. क्वेश्चन मार्क म्हणजे काय की तुमची इथं असणार आहे कंडिशन, इफ एल्स पानेस, क्वेश्चन मार्क्स, तुमचा ट्रू और फॉल्स, अशा टाईपमध्ये. सिंगल लाईनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला इफ एल्स वगैरे लिहायचं असतं ना, त्यासाठी टर्नरी ऑपरेटर वापरतात, की तुमची कंडिशन येणार ती चेक करणार, जर ट्रू असेल तर ही व्हॅल्यू रिटर्न करणार, आणि जर फॉल्स असेल तर ही व्हॅल्यू रिटर्न करणार. तर आपण आता काय वापरणार आहे, दिस डॉट कलर जर ट्रिपल इक्वल टू सिंगल कोटमध्ये तुमचा 10 मिनटं राहिली असू दे, Ctrl+C, जर लाईट ब्ल्यू असेल, इथे येणार आहे तुमचा काय क्वेश्चन मार्क, तर तुमची ट्रू वाली कंडिशन LIGHTGREEN लाईट ग्रीन कर, किंवा सिंगल कोटमध्ये आहे तसं त्याला लाईट ब्ल्यू कर. लाईट ब्ल्यू का म्हण, चेंज थीम करणार आहे ना आपण, हा असेल तर हा कर किंवा हा कर. आता हे रिटर्न कशात करणार आहे, इज इक्वल टू धिस डॉट कलर, चेंज नाही रे, COLOR. ओके. तर काय ह्या फंक्शनला कॉल केल्यानंतर काय होणार आहे, तुझा जुना कलर जे आहे ना आत्ताचा जो कलर, तो लाईट ब्ल्यू असेल तर लाईट ग्रीन कर, जर लाईट ग्रीन नसेल तर लाईट ब्ल्यू कर, अशा टाईपमध्ये. ओके, पॅरेंट झाला, आपण त्याच्या पॅरेंटला हे केलं. आता तुमचा HR टॅग असेल, हॉरिझॉन्टल लाईन, इथं आपल्याला कोणता कॉम्पोनंट रेंडर करायचा आहे, तर तुमचा ॲप चाइल्ड
ओके. तर आपण डिक्लेअर तर केलंय, तर पण आपण चाइल्डमध्ये अजून इनपुट कशाला पाठवायचे ते आपण असाइन नाही केलं. तर आधी चाइल्ड कंपोनंटकडे जाऊ. तुमचा चाइल्ड HTML, इथं आपण एक टाकू H2 H3 टॅगमध्ये चाइल्ड कॉम्पोनंट. आता चाइल्ड कॉम्पोनंटमध्ये काय काय पाहिजे, तुमचा एक डिव असेल, त्या डिवला समजा थीम बॉक्स असं काहीतरी देऊ, थीम बॉक्स. आता याच्यावरती मला CSS ॲड करायचं आहे. तर CSS अँग्युलरमध्ये ही कन्सेप्ट आहे. आता मी शॉर्ट फॉर्म वापरतोय. तुमचा स्टाईल अँग्युलरमध्ये तुम्हाला स्टाईल वापरायची असेल ना, तर सगळं असं वापरायला लागतं. जसं तुमचा इव्हेंट बाइंडिंग कसं वापरायला लागतं, तुम्हाला या ब्रेसेस देऊन वापरायला लागतं ना, बनाना ब्रेसेस. तसं तुम्हाला स्टाईल प्रॉपर्टी वापरायची असेल ना, तर असं वापरायला लागतं. तर त्याच्यात मला काय पाहिजे, स्टाईल डॉट रे असं नाही, स्टाईल त्याच्या आतमध्येच डॉट BACKGROUND स्टाईल डॉट बॅकग्राऊंड. तर त्याला इज इक्वल टू मध्ये काय असायला पाहिजे, त्या व्हेरिएबलचं नाव BG कलर असेल काहीतरी. आता हे व्हेरिएबल मला डिफाईन करायला पाहिजे. डिफाईन कुठं करणार मी, तुमच्या TS चाइल्डच्या TS मध्ये तुमचं व्हेरिएबल ऑर प्रॉपर्टी. तर मी तिथं कसं करणार, जो पॅरेंट कलर देईल, जो पॅरेंट मला सांगेल हा शर्ट काय घाल, हा पॅन्ट घाल, तसंच मी वागणार. तर पॅरेंटनं दिलेलं इनपुट @input त्याचे राऊंड ब्रेसेस. आणि तुमचं कशात घेणार आहे तुम्ही, तर आपण इथं एक प्रॉपर्टी डिक्लेअर केली ना, त्या प्रॉपर्टीमध्ये मला द्या. आणि त्या प्रॉपर्टीला नॉट नल पॅरेंट तुम्हाला देणारच आहे अशा टाईपमध्ये. आणि त्याचा टाईप काय असणार आहे, स्ट्रिंग टाईप असणार आहे. राईट. आता तुम्ही सगळं डिक्लेअर केलं आहे, पण अजून पॅरेंटनं दिलं आहे का, तर नाही. आता तुमची टेम्पलेट बघूया कशी दिसते. तर असं दिसत्या, चेंज थीमला कॉल होतोय, पण त्याचा थीमचं बॉक्स आहे ना, तो चेंजेस नाही होत. आता पॅरेंटकडून आपल्याला पाठवायचं आहे चाइल्डला. तर कुठं पाठवणार, तुमच्या पॅरेंट डॉट HTML मध्ये तिथं लिहायचं आहे. तर काय लिहिणार तुमचं, जसं मी इथं सांगितलेलं, कुठं गेलं, हां, कोणाला पाठवायचं आहे, काय पाठवायचं आहे, कोणाला पाठवायचं आपल्याला चाइल्डमध्ये, तुमच्या BG कलरला पाठवा, BG कलरला पाठवा. आणि काय पाठवायचं आहे, तर तुमचा पॅरेंट डॉट TS कुठे गेला, हा जो कलर आहे ना तो पाठवा. ओके, सगळ्या एरर गेल्या. आता तुमच्या याला आलो, तर बघा चेंज थीम केल्यानंतर बघा पॅरेंटकडून चेंज होणार आहे. जर तुम्हाला इथं बघायचं असेल, इन पॅरेंट कॉम्पोनंट, इथं जर समजा मी H4 टॅगमध्ये इन पॅरेंट कॉम्पोनंट, इथं तुम्हाला व्हॅल्यू डिबगिंग वगैरे करतात, ते असंच करते डिबगिंग, की तुमच्या TS मध्ये काहीतरी कोड लिहितात आणि HTML मध्ये जर प्रिंट करायचं असेल ते, तर TS मधला हा जो प्रॉपर्टी आहे ना, ती मला प्रिंट करायची आहे. तरी तुम्ही काय टाकणार, कलर. सेव्ह केलं, तुमच्या विंडोला आलो, तर बघा इन पॅरेंट कॉम्पोनंट लाईट ग्रीन आलाय का तुमचा, लाईट ग्रीन. चेंज थीम केलं लाईट ब्ल्यू, आणि तुमचा चाइल्ड कॉम्पोनंट पण चेंज झाला. अशा टाईपमध्ये तुम्ही पॅरेंट टू चाइल्ड रिलेशन कळलं असेल तर इन चाइल्ड कॉम्पोनंट मीटिंग लेफ्ट होणार आहे. आता आपल्याला चाइल्ड करून पॅरेंटकडे जायचं आहे. तर चाइल्ड कडून आपण पॅरेंटकडे डेटा पाठवणार आहे. तर आपण इथे एक बटन घेऊ आधी, BUTTON, त्या बटनला क्लिक मी असं काहीतरी नाव देऊ, आणि त्याच्या इव्हेंटला क्लिक मीचा एक इव्हेंट. तर चाइल्ड करून पॅरेंटला पाठवताना त्याला एक इव्हेंट द्यायला लागतो. इव्हेंट म्हणजे काय, मी कामाला लागल्यानंतर तुम्हाला देईन आणि पगार आल्यानंतर देईन, अशा टाईपमध्ये त्याची इमेट आहे. इमेट म्हणजे इमिट कर, लोड कर.
आता इमिटमध्ये काय पाठवता, तर सॅलरी इज क्रेडिटेड फ्रॉम चाइल्ड. आहे अशी मी सॅलरी देतो तुम्हाला, सेव्ह केलं. आता बघा तुम्ही सगळं जे पाठवायची जी प्रोसेस आहे, कामाला लागल्यानंतर मी देतो वगैरे सगळं केलं. आता पॅरेंटकडे पण घेण्याची पाहिजे ना, पॅरेंटकडे पण एक अकाउंट पाहिजे अकाउंटला. तर त्यासाठी आहे ना, तुम्हाला पॅरेंटमध्ये काय करायचं आहे, आधी त्याला डिक्लेअर करायला लागेल की माझं पोरग आहे. तर पोरग आहे कसं कळणार त्याला, तुमचा इथं हा जो सिलेक्टर आहे ना, हा त्याला लोड करायचा पॅरेंटमध्ये. Ctrl+V चाइल्ड. आता ते काय म्हणतंय, इथं जर डायरेक्ट केलं ना, तर बघा त्यांना सजेशन पण दिलं, इम्पोर्ट सेपरेट चाइल्ड. इम्पोर्ट केला डायरेक्ट. आता त्याला कळालं की हे माझंच पोरग आहे. तर लोड केल्यानंतर बघा, इज नॉट अ नोन एलिमेंट HTML.ts मध्ये सेव्ह केलं. ओके, तर आलं बघा, इन पॅरेंट कॉम्पोनंट इट चाइल्ड कॉम्पोनंट, असं दोन काहीतरी आपण इथं पाठवते सगळं. क्लिक इव्हेंटला आपण इमिट वगैरे करतोय, पण पॅरेंटकडे आपण अजून अकाउंटच काढलं नाही. त्याला कसं कळणार की मला पोरगं काहीतरी पाठवत आहे. तर त्या केसमध्ये कसं करायचं असतं, जिथं पाठवणार आहे इथं तुम्हाला पाठवणार आहे, तर तिथं काय लिहिणार तुम्ही, ज्यावेळेस आता तुम्हाला मी एक सिंटॅक्स सांगितलेलं आहे की जसा यस पॅरेंट डेटा पाठवतो तेव्हा चौकोनी ब्रेसेस येतात ना, तसंच आहे व्हेन चाइल्ड गिव्स अ डेटा. तर आपल्याला काय करायचं आहे, असे ब्रेसेस यूज करायचे आहे. पॅरेंट चाइल्ड यूज व्हेन चाइल्ड गिव्स अ डेटा टू पॅरेंट, असं काहीतरी लिहिलं. तर ह्या चौकोनी कर्ली ब्रेसेस यूज करायचे आहेत. आता त्या कर्ली ब्रेसेसमध्ये पण हे आहे की कशातनं पाठवणार आहे. तर कशातनं पाठवणार आहे तुम्ही डेटा, तर या क्लिकडमधनं पाठवणार आहे. ज्यावेळेस क्लिकड होईल त्यावेळेस पाठवणार आहे तुमचं क्लिकड प्रॉपर्टी, तर क्लिकडमध्ये पाठवणार आहे, राईट. आणि मी कशात रिसीव करू, तर आपण काय करू, एक फंक्शन लिहू. फंक्शन काय लिहू, फंक्शन पॅराग्राफमध्ये आपल्याला ते आलेला डेटा शो करायचा आहे. तर तुमच्या TS मध्ये आहे ना, एक मेसेज म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, प्रॉपर्टी मेसेज कोलन स्ट्रिंग इज इक्वल टू काय तर त्यो अकाउंट क्रिएटेड असं काहीतरी देऊ. आणि हे आपण HTML मध्ये दाऊ तुमचा मेसेज. आता चाइल्डकडनं पॅरेंटला कळालं की तुझा पगार झाल्यानंतर मी देणार आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला एक फंक्शन लिहायला लागेल. तर ते फंक्शन कोणतं, समजा मी RECIEVED आणि एक इव्हेंट ट्रिगर होतो त्यावेळेस. इव्हेंट म्हणजे तुमच्या सॅलरीला जाणार आहे ना, तशा टाईपमध्ये एक इव्हेंट ट्रिगर होतो की माझ्या ह्याच अकाउंटला टाक म्हणून. तर तुमचा डॉलर सिम्बॉल आणि इव्हेंट अशी त्याची जी कन्सेप्ट आहे. आता हे जे फंक्शन मेथड आहे ते आपल्याला इथं डिफाईन करायला लागणार. तर कसे करणार, रिसिवड तुमचं मेथड. आता रिसिवडमध्ये काय म्हणतंय की मला एक पॅरामीटर जाणार आहे, आर्ग्युमेंट. इथून काय पाठवलं आपण, एक आर्ग्युमेंट पाठवलं आहे. तर आपल्याला एक पॅरामीटर रिसिव्ह होणार आहे. तर त्या पॅरामीटरला आपण एक डेटा नाव देऊ आणि ते डेटा त्याला टाईप पण डिफाईन करायला लागतो. तर त्याचा टाईप असणार आहे स्ट्रिंग. आणि त्या स्ट्रिंगला आपण काय करू, धिस डॉट मेसेज इज इक्वल टू तुमचा आलेला डेटा, असं आपण सगळं असाइन केलं, सगळे फोल्डर सेव्ह केले. तर आता बघा तुमचा यस वेबला आलो ना, तर बघा काय तुमच्या पॅरेंटने अकाउंट काढले. आता पोराचा पगार झाला त्यामुळे पोरग टाकले क्रेडिटेड, सॅलरी इज क्रेडिटेड फ्रॉम चाइल्ड. तर चाइल्डकडून पॅरेंट्स. तर आता मला काय पाहिजे, हे सगळं कमेंट असणार आहे. रेडकडे बघूच नका तुम्ही,
एक्झाम्पल 1. कमेंट का म्हणून ठेवणार आहे की मला जास्त आज बोलणी बसल्या. एक्झाम्पल 2. ओके. इथं काहीतरी असेल. एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2. तुमचं परत इथं एरर नाहीत म्हटल्यानंतर इथं एरर नाहीत, इथं नाहीत, इथं एरर असणार आहेत. एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2. परत TS ला पण तुमच्या तसंच. इथं ऑन इनिट राहिलंय का? ओके. ऑन इनिट ज्यावेळेस तुमचा कॉम्पोनंट तयार होतो ना त्यावेळेस इथं एक्झाम्पल 1 असणार आहे. इथं तुमचं एक्झाम्पल 2 असणार आहे. तर जसं नेहमीच सुरुवात तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे? चाइल्ड करणं करायचे, कारण की चाइल्ड आपल्याला पेरेंटला काहीतरी देणार आहे. तर त्याच्यात अगोदर त्याला काय काय पाठवायचं आहे ते अगोदर आपण डिक्लेअर करू. की त्याला एक समजा युजर नेम त्यानं त्याचा टाईप असेल, त्याचा टाईप नाही आपण देऊ. लाईव्हला इनपुटमध्ये जे पण 2 वे डेटा बाइंडिंग वापरू त्यातलं तुम्हाला ते जे फंक्शन वापरणार आहे ते नाही कळलं तरी झालं, ते आपण डीपमध्ये परत घेणार आहे. पण 2 वे डेटा बाइंडिंग जसं तुम्ही TS कडून HTML मध्ये जसं इंटरपोलेशन मेथड वापरताना तशी एक 2 वे डेटा बाइंडिंगची अजून एक पद्धत आहे TS to HTML ह्या दोनमध्ये. तर याला आपण काय देऊ? नल असाइन करू आणि आउटपुट @आउटपुट तुमचा सर्क्युलर ब्रॅकेट. आता त्याला आपण काय करणार? एक व्हेरिएबल मेथडचे नाव काय पाठवायचं आहे? सबमिटेड असं काहीतरी नाव देऊ. व्हेरिएबल प्रॉपर्टी व्हॉटेवर तुमचं न्यू. इथं आपल्याला काय पाठवणार आहे? कधी? माझा पगार झाल्यानंतर, अशा टाईपमध्ये. फक्त हे कन्सेप्ट पगार झाल्यानंतर ज्या ज्या आहेत ना त्या फक्त लक्षात ठेवण्यासाठी एक्झाम्पल्स आहेत. आणि जिथं मी तुम्हाला सांगितलं की हे जे बनाना ब्रेसेस आहेत ना, हे बनाना ब्रेसेस त्याला बोलतातच, आणि हे जे चौकोनी ब्रेसेस आहेत ना त्याला स्क्वेअर ब्रॅकेट बोलतातच. बनाना इन अ स्क्वेअर ब्रॅकेट असं त्याचं एक 2 वे डेटा बाइंडिंगमध्ये कन्सेप्ट आहे. असं मला एक आता बटनला एक मेथड पाहिजे सबमिट नावाची, फॉर्म वगैरे असं काय करू. सबमिट फॉर्मला समजा धिस डॉट सबमिटेड, त्याला इमिट कर. ज्यावेळेस तुझ्याकडे काहीतरी डेटा येईल त्यावेळेस तो इमिट कर आणि काय पाठव त्यातनं? धिस डॉट युजर नेम. आता आपण रनटाईमची व्हॅल्यू घेणार आहे. रनटाईमची म्हणजे जे आपण टाईप करणार आहे ना ते आपण त्याला रनटाईमला पाठवणार आहे. तुमचा टाईपस्क्रिप्टचा कोड सगळा झाला आहे चाइल्डमधला. आता तुम्हाला HTML मध्ये बाइंड करायचं आहे. काय काय बाइंड करायचं आहे ते. तर HTML मध्ये मी काय लिहिणार? पहिलं तर एक H1 टॅग मध्ये त्याला कळलं पाहिजे हा HTML टॅग आहे, सॉरी चाइल्ड आहे, चाइल्ड कॉम्पोनंट. नेक्स्ट काय असणार आहे तुमचं काहीतरी असं बाकीचं काय देतच नाही मी. तुमचा डिव असणार आहे एक, आणि त्या डिवला आहे ना आपण एक इनपुट फील्ड असणार. इनपुट फील्ड त्याचं टाईप टेक्स्ट. ओके. त्याचं प्लेस होल्डर असणार आहे लॉग इन नाही, इंटरनेट युजर, एंटर युजर नेम असं काहीतरी आपण दिलं, युजर नेम. आता त्याच्यात पण आहे ना NG मॉडेल म्हणून एक कन्सेप्ट आहे. NG मॉडेल काय असते की बनाना इन अ ब्रेसेस म्हणजे काय की तुम्ही हे जे सगळं टाईप करताय ना ते सगळं त्याच्या पॅरेंटला कळतं, आणि पॅरेंटमध्ये काय चेंज झाला असला ना तर इथं पण कळतो. त्याला ते म्हणतात
एन जी मॉडेल नेम. तर ते एन जी मॉडेल ज्यावेळेस आपल्याला वापरायचं असतं ना, त्यावेळेस आपल्याला एक इम्पोर्ट मॉडेल करायला लागतं. इम्पोर्ट कोणतं मॉडेल करावं लागतं की तुमचं HTML डायजेस कॉमन मॉडेल इम्पोर्ट सेक्शन इथं नाही का, इम्पोर्ट्स ॲरे इम्पोर्ट सेक्शन नाही त्याने घेतला, तर कॉमन मॉडेलमध्ये ते असतं. आता हे नेम का म्हणून घेतं आहे की आपल्याला हे नेमला बाइंड नाही करायचं. आपल्याला कशाला बाइंड करायचं माहिती आहे का, तुमच्या युजर नेमला बाइंड करायचं आहे. युजर नेम सिन्स इज नॉट नोन प्रॉपर्टी, बरोबर तर आहे. कॉमन मॉडेल बघूया किती कॉमन घेईना. तुमचा एक HTML झाला, तुमचा एक बटनवरती समजा सबमिट असं काहीतरी दिलं आणि त्या सबमिटला क्लिक इव्हेंट द्यायचा आहे. क्लिक इव्हेंटला कोणतं फंक्शन असणार आहे, तुमचं सबमिट फॉर्म. तुमचा सबमिट फॉर्म कुठं आहे, हा वाला सबमिट फॉर्म, ते मेथड कॉल कर आणि तर क्लिक इव्हेंट पाहिजे मला. आणि याला पण समजा आपण ते असं का म्हणून म्हणतंय, कॅनॉट बाइंड एन जी मॉडेल सिन्स इट इज नॉट known property of input. इनपुटला बहुतेक त्याने बंद केलं का काय, बघूया. इव्हेंट टाईप ऑफ स्ट्रिंग तुमचं मेन डॉट ts जिथं बुटस्ट्रॅपिंग होतं तिथून तुमच्या ॲप डॉट ts मध्ये, तर इथूनच जर एन जी मॉडेल इम्पोर्ट्स कॉमन मॉडेल, नेक्स्ट अजून एक असतो कोणता, फॉर्म्स मॉडेल. ओके, तर ते कॉमन मॉडेलमध्ये नाही, तुमच्या फॉर्म्स मॉडेलमध्ये आहे. या सगळ्या लायब्ररी, असं एवढ्या लायब्ररीत पाठ ठेवणं म्हणजे डोक्याचं हेडेक काम आहे तुमचा. आता एन जी मॉडेलला त्यानं एरर नाही दिला. काय एरर दिला नाही, तर एन जी मॉडेल कशात येतं माहिती आहे का, तुमचं एन जी मॉडेल तुमच्या ह्या फॉर्म्स लायब्ररीमध्ये येतं. फॉर्म्स लायब्ररी काय क्लास कशात आहे तुमचा, ही जी लायब्ररी आहे ना Angular/फॉर्म्स, या फॉर्म्स लायब्ररीमधला फॉर्म्स मॉड्यूलमध्ये ते एन जी मॉडेल एक फंक्शन म्हणा तुम्ही, क्लास काय पण असं काहीतरी ते डिक्लेअर आहे. आता तुमचा चाइल्डकडनं जो डेटा आहे ना, तो सगळं आपल्याला आता जे पण काही आपल्याला काम करायचं होतं ते झालेलं आहे. बटनच्या क्लिकला याच्यावरती जे पण आपण काय टाईप कराल ते तुमच्या TS मध्ये इथं उमटणं, कुठं, तुमच्या युजर नेममध्ये. आणि इथून जे आपण पाठवणार आहे ना ते तुमच्या आता पॅरेंटला पाठवलं पाहिजे. तर पॅरेंटच्या HTML मध्ये आपल्याला आधी लिहिलं पाहिजे काय काय येणार आहे ते. तर H1 टॅगमध्ये इन पॅरेंट कॉम्पोनंट, पॅरेंट कॉम्पोनंट झाल्यानंतर आपल्याला समजा एखादा पॅराग्राफमध्ये टाकू युजर सबमिटेड आणि एक ओके ब्रेक लाईन, आणि त्या ब्रेकमध्ये आहे ना तुम्हाला काय प्रिंट करायचं आहे, तर इथं मला आता पॅरेंटला काय प्रिंट करायचं आहे ते येईल. आणि इथं तुमचा
चाइल्ड लोड करायचा आहे. कोणता चाइल्ड लोड करायचा आहे? सेपरेट कॉम्पोनंट चाइल्ड आहे ना, तो लोड करायचा आहे. म्हणजे तुमचा सिलेक्टर तुमचा HTML आलो, Ctrl+V केलं, सेव्ह केलं, तर सेपरेट चाइल्ड बरोबर आहे. तर ते कधी कधी एरर देतं. तर आता बघा 1 2 3 4 सबमिट केलं. त्याला पॅरेंटला का म्हणून भेटलं नाही? कारण की पॅरेंटनं त्याला कॉलच दिला नाही ना. पॅरेंटला कसं कळणार की तू चाइल्ड पाठवतोय? तर त्याला पॅरेंटला आधी आपल्याला जागा मोकळी केली पाहिजे. तर जागा कुठं मोकळी करणार? तर इथं मोकळी करणार. की कधी पाठवणार आहे? सबमिट केल्यावर पाठवणार आहे. आणि पॅरेंट कशात घेणार आहे? तर समजा त्याला एक फंक्शन असेल काहीतरी, रिसिव्ड युजर, त्याला एक मेथड लिहिली पाहिजे आणि त्या मेथडमध्ये आलेला तुमचा डॉलर इव्हेंट. ओके. आता हे मेथड तुमची ट्रिगर होणार आहे कधी? ज्यावेळेस तुमचा चाइल्ड एमिट करणार आहे ना, एखादी इव्हेंट एमिट करणार आहे ना, तर ते इथं कळतं ह्या इव्हेंटला आणि हे फंक्शन एक्झिक्यूट होतं. आता इथं तुमच्या सेपरेट पॅरेंट कॉम्पोनंट डॉट TS मध्ये तुमचं जे फंक्शन आहे मेथड ती आपण डिक्लेअर केली आणि इथे आहे ना आपल्याला काय करावं लागेल? तुमचा डेटा कोलन स्ट्रिंग सेव्ह केलं. आता आपण फक्त डिफाईन केलंय, याला अजून आपण प्रिंट केलं नाही. तर प्रिंट कुठे करणार आहे? इथं ना. तर समजा आपण एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि त्याला स्ट्रिंग असाइन केली वेटिंग. आता ह्याला मी रिझल्ट नावाला आधी प्रिंट करतो, ते कसं दिसतंय. त्याच्यानंतर त्याची जी पुढची प्रोसेस आहे ना ते अप्लाय करतो, Ctrl+V रिझल्ट नावाची. तर आता बघा, आता सबमिट होतंय, पण त्यांना अजून या रिझल्ट व्हेरिएबलला आहे ना अप्लाय नाही केलं. इथं बघा सगळा डेटा सबमिट होतोय, फक्त आता अप्लाय करायचं आहे. तर अप्लायला कन्सेप्ट काय करणार? तर आता मी जेवढं क्लासला शिकवलंय इथं तेच फंक्शन वापरायचं आहे. मला तुम्ही सांगा की इथं काय वापरू, कसं ह्या रिझल्ट व्हेरिएबलला मी तिथं प्रिंट करू. तर एक नाही ॲड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. तर मी काय तुम्हाला सांगितलं की मला ह्या चाइल्डमध्ये आहे ना, आता इथून आपण काहीतरी डेटा पाठवणार आहे. तर तो डेटा या व्हेरिएबलमध्ये जाणार आहे. व्हेरिएबलमध्ये कसं जाणार आहे? ही एक मेथड आहे, याच्यावरती होवर केलं बघा. मेथड आहे सेपरेट डेटा कॉम्पोनंट डॉट रिसिव्ड. सेपरेट कॉम्पोनंट काय, पॅरेंट कॉम्पोनंट काय, त्याचा क्लास आहे. त्याच्यातली ही मेथड आहे. त्याला आपण या डेटा व्हेरिएबलमध्ये ही जी काय आपण पाठवणार आहे ना चाइल्डकडनं आलेलं, या डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. आता हे डेटा आलेला तुम्हाला ह्या रिझल्ट व्हेरिएबलला असाइन करायचं आहे. तर मी कसं लिहिणार? धिस डॉट रिझल्ट, धिस डॉट रिझल्ट म्हणजे या क्लासचा रिझल्ट आहे, त्याला असाइन कर तुझा आलेला डेटा. झालं, सेव्ह केलं. तर बघा सगळा कोड. आता पहिल्यांदा वर्किंग लावतो. इथं मी काहीतरी टाकलं ओंकार, सबमिट आलं ओंकार. नेक्स्ट काय टाकलं? दिस इज डेटा फ्रॉम चाइल्ड. तर परत सबमिट केलं, आला तुमचा डेटा पॅरेंटकडून चाइल्डला. परत काय तुमची सॅलरी इन्क्रिमेंटेड 5000 असेल काय ते वाटेवर. सबमिट केलं, आली सॅलरी त्याची वाढवून. अशा टाईपमध्ये वर्किंग होतं. त्याचं आता एकदा वर्किंग एक्सप्लेनेशन करतो. आता बघा आपण काय केलं आहे, चाइल्डच्या TS मध्ये HTML जाऊ पहिल्यापासून. की HTML मध्ये आपण काय केलं, एक डिव घेतला आहे, एक H1 टॅग आहे. H1 टॅगमध्ये जे स्टॅटिक डेटा असणार आहे आणि डिवमध्ये आपण एक फॉर्म लोड करणार आहे. फॉर्ममध्ये जे पण आपण टाईप करेल ना ते तुमच्या TS मध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे. तुमच्या TS आणि ह्या HTML मध्ये, ह्या पॅरेंटकडे जायचं नाही अजून. HTML आणि TS मध्ये आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर दोन वे असतात. एक इंटरपोलेशन. इंटरपोलेशनला काय होतं, तुमचा टाईपस्क्रिप्टचा जो कोड आहे, व्हेरिएबल असतील, तुमचे मेथड्स असेल,
प्रॉपर्टीज वगैरे, त्या प्रॉपर्टी HTML कधी HTML मध्ये प्रिंट करायचे असतील तर तुम्हाला इंटरपोलेशन मेथड वापरायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला HTML मधून डेटा पॅरेंटला पण कळलं पाहिजे की काय डेटा आहे, त्यावेळेस आहे ना NG मॉडेल वगैरे यूज करायचं असतं. आता हे NG मॉडेल हे अजून आपण डीपमध्ये परत घेईन, फक्त कन्सेप्ट माहीत असू द्या की NG मॉडेल काय असतं, बनाना इन अ ब्रॅकेट. बनाना इन अ ब्रेसेस म्हणजे काय असतं की जे पण तुम्ही इथं जे टाईप केले ना कुठं पण तुमच्या HTML पेजला, ते तुमच्या टाईपस्क्रिप्टला पण कळतं आणि टाईपस्क्रिप्टमध्ये चेंज केलेला तुमच्या HTML मध्ये कळतो. आता तुमचा जो सर्व्हरवरनं डेटा येणार आहे ते तुमच्या HTML मध्ये येणार आहे की टाईपस्क्रिप्टमध्ये येणार आहे, तर टाईपस्क्रिप्टमध्ये येणार आहे. आणि तो फक्त आपण बाइंड करतो एखाद्या फंक्शन इव्हेंटला वगैरे, असे टाईपची ती मेथड असते. पण कधी कधी काय असते की सर्व्हरवरनं डेटा आला, पण तोच डेटा मला एडिट पाहिजे ना आपण आलेला डेटा, तर एडिट करून आपण सर्व्हरला पाठवतो. तशा टाईपमध्ये ती NG मॉडेलची कन्सेप्ट आहे, टू वे डेटा बाइंडिंगमध्येच. तर त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. आपण त्याला बाइंड केलं HTML टू TS मध्ये, तर बाइंड केलं. नेक्स्ट काय केलं, या बटनच्या सबमिटला आहे ना मला काहीतरी एक ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे. याच्यातला जो इनपुट फील्डमधला जो डेटा आहे तो या सबमिटच्या फॉर्मला पॅरेंटला पाठवायचा आहे. तर मी काय करणार, सबमिट फॉर्म नावाची एक मेथड घेतली. त्याच्यात मी काय केलं, डिश डॉट सबमिटेड काय आहे, एक प्रॉपर्टी आहे. सबमिटेड त्याचं एमिट कर, तू पॅरेंटला कॉल कर. पॅरेंटला कॉल कसं करतं ते, हे जे इव्हेंट एमिटर टाकलाय ना हाच तो त्याचा एमिट नावाची प्रॉपर्टी आहे. पॅरेंटला कॉल कर आणि तू काय पाठव, डिश डॉट युजर नेम, हे जे युजर नेम आहे ना ते तू पॅरेंटला पाठव. आता इथून सगळी पाठवायची जी प्रोसेस आहे, @आउटपुट वगैरे ते सिंटॅक्स वगैरे सगळं झालं. नेक्स्ट आता पॅरेंटचं काय काम आहे की त्यानं घ्यायसाठी आपल्याला एखादी पिशवी वगैरे आपल्याला तयार केली पाहिजे, काहीतरी घ्यायचं आहे. तर परत तुमच्या पॅरेंटकडे आलो. तर पॅरेंटकडे काय केलं त्यानं, रिझल्ट नावाची एक प्रॉपर्टी केली, तो स्टॅटिक डेटा आहे. नेक्स्ट काय केलं की रन टाईमला आहे ना तुमचा HTML मध्ये घ्यासाठी आहे ना त्यानं डॉलर इव्हेंट त्यानं पास केला. डॉलर इव्हेंटमध्ये काय करतं की तुमचा जो पण आलेला डेटा आहे ना तो आहे असा ट्रिगर कर, पण ट्रिगर कधी कर, ह्या फंक्शनला ट्रिगर कर. आणि ही काय आहे की तुम्ही चाइल्डमधनं काय पाठवताय, चाइल्डमध्ये हा तुमचा सबमिटेड आहे ना, जसं जसं इथं मी दुसरं नाव जरी दिलं सबमिटेडच्या जागी, इथं समजा दिलं मी ओमकार नाव दिलं, राईट. आता इथं सबमिटेडचं काय येणार आहे, प्रॉपर्टीचं नाव ओमकार. ही चाइल्डकडनं प्रॉपर्टी येणार आहे, ती कुठे येणार आहे, याला कसं कळणार, इथं कळणार की माझ्या चाइल्डनं मला काहीतरी पाठवलंय. आणि ते पुढं काय असणार, तुमच्या प्रॉपर्टी मेथडचं नाव असणार, मेथडचं का, तुमचा आलेला डेटा आहे ना त्या मेथड थ्रू ॲक्सेस करायचा तुम्हाला. तर ही मेथड मी इथून कॉल केली, कुठून, तुमच्या टेम्पलेटमध्ये डिसाईड करून. आणि इथं फक्त आहे ना मी डेफिनेशन लिहिली, ह्याची डेफिनेशन. आता आलेला डेटा मी एका व्हेरिएबलमध्ये घेतला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, आणि त्या प्रॉपर्टीला फक्त मी असाइन केलं दुसऱ्या प्रॉपर्टीला. व्हेरिएबल मी आता म्हणणारच नाही, कारण क्लासमध्ये सगळं प्रॉपर्टी म्हणून ओळखलं जातं. तर आलेला डेटा आहे ना चाइल्डकडून तुमच्या पॅरेंटमधल्या एखाद्या व्हेरिएबलला मी अप्लाय केला, अशी ती प्रोसेस आहे. इथं तुम्ही अजून एक देऊ शकता की कन्फर्म हॅलो फ्रॉम पॅरेंट RENT, सेव्ह केलं तुमचा CSS कोड, सबमिट केलं. तुमचा पॅरेंट बघा टॅग आला का, हॅलो फ्रॉम पॅरेंट, तर तो इव्हेंटच ट्रिगर करतो. अशा टाईपमध्ये तुमचं चाइल्ड पॅरेंट रिलेशन आहे. तर आता मला कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. तर मला काय काय लागेल, SRC पेजेसमध्ये नको, SRC मध्ये आपण घेऊ फोल्डर कॅल्क्युलेटर, आणि त्याच्या आतमध्ये आहे ना ओपन इंटिग्रेटेड टर्मिनल, जनरेट कॉम्पोनंट, पॅरेंट, चाइल्ड, असं काहीतरी असेल. आता प्रत्येकाचं पहिल्यांदा आपण कोणता पॅरेंटकडून आपण चाइल्डकडे जाऊ. तर parent.ts मध्ये, आणि parent.ts मला त्याच्या पॅरेंटला सांगितलं पाहिजे की बाबा हे रेंडर कर.
पॅरेंट, इथं याच्यावरती आलं इम्पोर्ट फ्रॉम कॅल्क्युलेटर पॅरेंट app.ts ॲज अ पॅरेंट घेतले त्यानं. नको आहे हे, असं नको आहे मला. पॅरेंट, तर हे कुठला पॅरेंट? असं होतं. ओके, त्याने ऑटोमॅटिक घेतलं, आता टेन्शन नाही. तुमचा पॅरेंट.ts इथं पण मला चाइल्ड पेजेसमधला नको आहे, पेजेसच्या वरचा चाइल्ड पाहिजे. आणि पॅरेंट.html मध्ये आहे ना, इथं app/child 1 2 पॅरेंटचे HTML आणि TS. पॅरेंट.ts मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? तर पहिल्यांदा ज्याचा आपल्याला 2 नंबर लागतील ना, 1, आणि त्याला आपण असाइन करू 0, नंबर 2 इज इक्वल टू 0. आणि एक ऑपरेटर म्हणून एक लागला ऑपरेटर आपल्याला रन टाईमला, की कोणता ऑपरेटर यूज करत आहे त्याला आपण पहिल्यांदा तर प्लस चिन्ह देऊ, नल ठेवायचं नाही त्यासाठी. नेक्स्ट काय, आपण रिझल्ट एक प्रिंट करायसाठी, ओके, नंबर त्याला नल. आणि नेक्स्ट आहे की तुमचा एरर मेसेज, एरर प्रॉपर्टीचा आहे, तर त्याला आपण स्ट्रिंग नलच ठेवू. नेक्स्ट आहे तुमचा एक ॲरे लागेल आपल्याला, ती हिस्ट्री सिलेक्ट करेल. हिस्ट्री त्याचा टाईप असणार आहे स्ट्रिंग टाईपचा ॲरे, त्याला इज इक्वल टू नल असाइन कर, मोकळा ॲरे केला. आता तुम्हाला जे चाइल्डकडे येणार आहे ना, तिथं चाइल्ड रिझल्ट आणि तुमची हिस्ट्री वगैरे, तर आपल्याला चाइल्डकडनं आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक फंक्शन बनवायला लागतं, मेथड बनवायला लागते. समजा ऑन रिझल्ट नावाची एक मेथड बनवली आणि ते फक्त आपण इथं डिफाईन केली. आता हे एवढं सेव्ह करू. असं लागलं आपल्याला ऑन एरर नावाची, त्याला आपल्याला एक पॅरामीटर येईल काहीतरी मेसेज म्हणून, स्ट्रिंग टाईपचा, तो आपल्याला फक्त शो करायचा आहे. कधी दिस डॉट एरर जर आला तर stri स्ट्रिंग नाही रे, मेसेज, आणि दिस डॉट रिझल्ट इज इक्वल टू अनडिफाईन्ड, असं काहीतरी आपण केलं आहे. आता तुमचा पॅरेंटचा HTML तर कसं करायचं, एक डिव घेऊ आधी, त्या डिवला आपण नाव देऊ सिंपल कॅल्क्युलेटर, असं काहीतरी नाव दिलं. आणि पॅरेंट व्हेरिएबलचं नाव, ते प्रॉपर्टीचं इनपुट्स लागतील, 2. ओके, तर त्याचा टाईप आपल्याला टेक्स्ट नसणार आहे, इथं नंबर असणार आहे, कारण की आपण त्यात नंबर असाइन करणार आहे.
ओके, तर एन जी मॉडेल घेतला, मीटिंग कंट्रोल्स, एन जी मॉडेलमध्ये आपण एक ऑपरेटर सिलेक्ट करणार आहे. तर त्याचं ऑप्शन्स असणार आहेत, तर अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार 4 ऑप्शन OPTION इंटू 4. तर त्याची व्हॅल्यू पहिल्यांदा असणार आहे प्लस, नेक्स्ट असणार आहे त्याची मायनस, इंटू अँड डिवायडेड बाय, अशा काहीतरी त्याची व्हॅल्यू आहेत. ऑपरेटरला ते बाइंड केलं. अजून आपल्याला काय लागेल की तुमचा चाइल्ड लागेल. चाइल्डमध्ये आपण जर काही पाठवणार असेल तर चाइल्डमध्ये काय काय रिसिव्ह करायला ते बघायचं आहे. आलेला रिझल्ट तुमचा इथं प्रिंट होईल, तुमचा एरर इथं प्रिंट होईल. तर रिझल्टमध्ये आपण काय टाकू, रिझल्टमध्ये एक पॅराग्राफ घेऊ. रिझल्ट इथं कसं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे, असं आलेला रिझल्ट, त्यातली इंटरपोलेशन मेथड. ओके, ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस तो रिझल्टमध्ये जाईल. रिझल्ट ओके, पण हे मला कधी पाहिजे, स्टार एन जी इफ ओके, मला डायरेक्टिव्ह स्टार एन जी इफ तुमचा आलेल्या व्हेरिएबलचं नाव रिझल्ट इज नॉट इक्वल कधी तुमचा अनडिफाइनड नसेल, DEFINED. हां ओके, तरच हा पॅराग्राफ दाव. त्याला एरर का म्हणाला आहे, कारण की हा एन जी इफ का म्हणे ना, तर एन जी डायरेक्टिव्ह वॉज यूज्ड इन टेम्पलेट. एन जी इफला कोणती लायब्ररी आहे ही, फॉर्म्स मॉडेल नाही, कॉम्पोनंट मॉडेल नाही, मगाशी पण तुम्ही यूज केली कॉमन मॉडेल. ओके, कॉमन मॉडेलला तुमचे @NGIF येतं. NGIF इज डिप्रिकेटेड, कधी त्याने घालवलं ते जाऊ दे. सेव्ह केल्यानंतर आधी लोड होते का बघू द्या, लोड कसं होईल तुमचं इथं. हा पॅरेंट का म्हणून घेत आहे तुमच्या app.ts मध्ये, HTML मध्ये ॲप पॅरेंट. ओके, तर आपण त्याचं नामकरण करू. मग नामकरण कसं करणार, CALC Ctrl+C तुमचा app.html. आता ह्याला सजेशनमधून आपण त्याला इम्पोर्ट करू. आता हे इम्पोर्ट का म्हणून होत नाही, तर तुमचा app.ts मध्ये आपण क्लासचं पण नाव बदलून टाकू, सगळंच त्याला राडा करून टाकलं. ओके,
इनपुट बॉक्समधून आली ती. तर ऑपरेटरची लिस्ट का म्हणून आली नाही? ऑपरेटरची लिस्ट दिसते का यात? नाही दिसत. ओके, चाइल्ड वर्क्स बरोबर आहे. चाइल्ड वर्क्स तुमचं चाइल्ड डॉट टी एस, पॅरेंट एस्टिमेट पॅरेंट टी एस. तर आपल्याला चाइल्डमध्ये काहीतरी आपल्याला आता एच टी एम एल झालं आहे का सगळं. तुमचा आलेला रिझल्ट जर पॅराग्राफमध्ये असेल तर आणि इथं आपल्याला अजून एक पॅराग्राफ लागेल जो एरर देईल. PRR ओके, स्टार NG इफ कधी वापर एररवरती. तो आला तरच तो एरर वापर, नाहीतर वापरू नको. ओके, प्लस मायनस तुमचा गुणाकार भागाकार. ओके, प्लस मायनस गुणाकार भागाकार. आता तुमचा आली रिझल्ट झाला, एरर झाला हिस्टरी. कमेंट केलं डिव मध्ये का डिव मध्ये आपल्याला काही काही घ्यायचं आहे. तुम्हाला समजा हिस्ट्री टॅबमध्ये हिस्टरी, आपण हिस्ट्री दावणार. काय काय दावायची त्याला? हिस्ट्री ऑर्डर्ड लिस्टमध्ये समजा LI वापरला आणि त्या LI मध्ये तुमचा परत NG फॉर लूप. NG फॉर लूप कसा करतो? लेट H ऑफ हिस्ट्री असा तुमचा NG फॉर होतो आणि तो तुम्हाला H प्रिंट करायचा. जसा NG ऑफ लूप प्रिंट झाला. ओके, बघूया. हिस्ट्री दिसते. चाइल्ड कॉम्पोनंट TS. आता चाइल्डची बारी, पॅरेंटचं जर स्ट्रक्चर झालेलं आहे तर चाइल्डमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, पॅरेंटकडनं काय काय येणार आहे ते आता आपल्याला घेऊया. एक येणार आहे, हे म्हणजे एक व्हॅल्यू, ते नल नसणार आहे, नंबर टाईपची असेल. नंबर टाईपची झाली. @ परत इनपुट तुमची आलेली व्हॅल्यू ती नल नसणार आहे. अजून काय आपल्याला लागेल, अजून काय काय आपण ॲड केले त्यात. हे एक लागेल, हे एक लागेल आणि हे एक लागेल. @ इनपुट तुमचे ब्रेसेस OP असं काहीतरी त्याला नाव घेणार आहे म्हटल्यानंतर. आणि येताना तो STRI कोलन स्ट्रिंग असणार आहे. स्ट्रिंगच पाठवले का आपण? ओके, स्ट्रिंग त्याला आपण पाठवली. हे झालं तुमचं पॅरेंटकडून पॅरेंट चाइल्ड
रिलेशन. आता आपल्याला चाइल्ड पॅरेंट करायला लागेल. चाइल्डकडनं पॅरेंटकडे जाणार आहे काय? आपल्याला 3 पॅरेंटकडून चाइल्डकडे येणार आहेत. चाइल्डकडनं पॅरेंटला काय काय जाणार? आपला एक एरर मेसेज जाणार आहे. @आउटपुट तुमचा एरर. सरांचा फोन. तुमचा एरर मेसेज. एरर मेसेजला आपल्याला काय लागेल? एक न्यू इव्हेंट एमिटर लागेल आणि त्याचा टाईप फंक्शन ब्रेसेस. त्याचा टाईप असणार आहे स्ट्रिंग. @आउटपुटला कॉमन एरर आला आहे कारण की ते इम्पोर्ट नाही केलं. आउटपुट बरोबर तर आहे. HTML मध्ये parent.ts ओके. ऑन एरर वरती एरर मेसेज ओके. गेला तो वेगळा. तर आपल्याला अजून काय काय लागेल? तुमचा एरर मेसेज झाला. एरर झाल्यानंतर कॅल्क्युलेटेड काहीतरी आपण पाठवणार आहे. आउटपुट कॅल्क्युलेटेड आपण काहीतरी पाठवू. एमिटर. तर त्या इव्हेंट एमिटरला काय काय देणार आहे आपण? चाइल्डमध्ये त्याचा रिझल्ट असणार आहे. चाइल्ड HTML कुठे गेला? अजून आपल्याला चाइल्ड HTML डिफाईन करायचं आहे. बटन क्लिक इव्हेंटला समजा कॅल्क्युलेट. मी सेव्ह केलं. ओके. तर याला आपण काय काय पाठवायचं? आलेला AB आणि OP. AB OP एक ॲरे मध्ये आपण त्याला स्टोअर करू. ऑब्जेक्ट चा आलेला रिझल्ट parent.ts मधला हा रिझल्ट चाइल्डमध्ये येणार आहे. नेक्स्ट असणार आहे समजा त्याचा टाईप नंबर. ओके. रिझल्टचं झालं. काही अजून तुमची हिस्ट्री येणार आहे पॅरेंटकडनं. हिस्ट्री हिस्ट्री. त्याचा टाईप काय येणार आहे तुमचा?
स्ट्रिंग. ओके. रिझल्ट नंबर हिस्ट्री स्ट्रिंग. ओके. तुमचा स्ट्रिंग टाईपचा ॲरे येणार आहे. तुमचे फंक्शन ब्रेसेस. ओके. तर तुम्हाला जे पॅरेंटकडून चाइल्डकडून पॅरेंटला वगैरे पाठवायचं आहे ते झालं आहे. आता आपल्याला फंक्शनची बारी. इथं पण काय करूया आपण, हिस्टरी स्ट्रिंग टाईपचा ॲरे. ओके. आता तुमचं जे कॅल्क्युलेट फंक्शन आहे ना ते आपण हे करूया. तिथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, लेट रिझल्ट इज इक्वल टू 0 केलं. लेट कामं चालते, मेथडमध्ये सगळे कीवर्ड्स चालतात. लेट वगैरे क्लासमध्ये चालत नाहीत. तर तुमचं इफ आलेलं पॅरेंटकडनं धिस ऑपरेटर जर ट्रिपल इक्वल टू म्हणजे स्ट्रिक्टली टाईपला सिंगल कोटमध्ये जर प्लस असेल तर काय करा, आपला रिझल्ट लोकल व्हेरिएबल इज इक्वल टू रिझल्टला आपण काय करणार आहे, धिस डॉट ए अधिक धिस डॉट बी धिस डॉट बी. आणि अजून एवढं तरी आधी कमीत कमी करून घेऊ. कंट्रोल सी कंट्रोल व्ही 4 ऑपरेटरचं आपण रिटर्न केलं. अधिकच्या जागी इथे येणार मायनस, इंटू इथं पण इंटू येणार, इथं पण मायनस येणार, इथं भागाकार भागाकार. ओके. एरर इव्हेंट इज नॉट स्ट्रिंग. हा एरर इव्हेंट पॅरेंट डॉट टी एस बरोबर तर आहे, इथं पण स्ट्रिंगच दिलं आहे. ओके. तर 10 आणि तुमचं काहीतरी 20 कॅल्क्युलेटच्या बटनच्या क्लिकला ते रिटर्न करते. फक्त आपण HTML मध्ये आहे ना, इथं एररच मेसेज रिसीव्ह केला आहे. तर आता इथं आपल्याला काय काय लागेल, ज्यावेळेस पॅरेंटला भेटणार आहे तर ए तुमचा num1 बरोबर आहे तुमचा, परत बी num स्क्वेअर मधला बी num2. ओके. अजून काय आपण पाठवते त्याला, ऑपरेटरला आपण काय इकडे केलंय, ऑपरेटर. ओके. ऑपरेटर झाल्यानंतर नेक्स्ट काय आहे, सेव्ह केलं 10 20 कॅल्क्युलेट. तुमचं चाइल्ड डॉट टी एसला कॅल्क्युलेट होता येते पण ते रिसीव्ह होईना झाले पॅरेंटला. ओके. तर पॅरेंटला रिसीव्ह करण्यासाठी आहे ना, तो बनाना ब्रेसेस घेतो कॅल्क्युलेटेड
त्या बनाना ब्रेसेसमध्ये आपण एक फंक्शन डिफाईन केलेलं parent.ts मध्ये नाही गेलं का करू ऑन रिझल्ट नावाचं त्याला पास काय करणार आहे $इव्हेंट ऑन रिझल्ट तर त्याला पॅरामीटर येईल डेटा स्ट्रिंग म्हणून काहीतरी सेव्ह केलं बरोबर तर आहे ते रिझल्ट ओके तर तो डेटा म्हणतोय मी अशा टाईपचा घेणार तर ऑन रिझल्टमध्ये आहे ना त्याला डेटा कशा टाईपचा पाहिजे डेटा कोलन अशा टाईपचा डेटा पाहिजे तर आपण याला पण सेम नाव देऊ रिझल्ट नंबर कुठं गेला हिस्ट्री कॉमा सेपरेटेड नाही तिथं हिस्ट्री स्ट्रिंग टाईपचे ॲरे येणार आहे ओके आता त्याचं लॉजिक ऑन रिझल्टला तर धिस डॉट रिझल्ट आहे ना त्याला तुम्ही काय करा असाल कर डेटा डॉट रिझल्ट नेक्स्ट काय असणार आहे तुमचा धिस डॉट हिस्टरी इज इक्वल टू डेटा डॉट हिस्टरी आणि जर का तुमचं सगळंच व्यवस्थित चाललं तर तुमचा जो एरर मेसेज आहे ना त्याला आपल्याला नल असाइन केलं पाहिजे ओके सगळं सेव्ह आहे ओके 10-20 ऑपरेटर अधिक करू अपेंड होईना झालंय बरोबर आहे हे आता आपण व्हेरिएबल अनडिफाईन केली नलेबल चालतो तो हे पण डिफाईन केलं चाइल्डचं पण डिफाईन केलं तर तुमचा पॅरेंट सगळं धावतंय का पॅरेंटमध्ये ओके पॅरेंट झाल्यानंतर चाइल्डमध्ये बरोबर आहे हे ओके ओके नो प्रॉब्लेम डॉलर टेम्पलेट लिटरल व्हेरिएबल तर दिस डॉट ए प्लस सी बी केलं इज इक्वल टू
टेक्स्ट स्ट्रिंग टाईपची आपण केली. समजा दिस डॉट हिस्टरी includes certain new elements at the start of an array and returns the new length. Okay, UNSHIFT text. कॅल्क्युलेट पॅरेंटमध्येच होते ना तुमचं बटन. बरोबर तर आहे. असो मला वाटत नाही वर्क होईल. एरर मेसेज पण दाबून झाले ते. नक्की तो चाइल्ड कुठला घेते आधी मला बघू द्या. हिस्ट्री नाही, चाइल्ड हेच घेते मला. चाइल्ड HTML कॅल्क्युलेट फंक्शन दिलंय. कॅल्क्युलेट फंक्शन दिलंय. ओके, म्हणजे हा चाइल्ड आहे तुमचा. हा सगळा पॅरेंटमध्ये लोड झाला आणि हा मध्ये तुमचा काहीतरी आपण लोड केला. तरी मला वाटलेलंच बेटे मोज कर दे. NG मॉडेल तुमचा हा जो NG मॉडेल आहे ना, Ctrl+C Ctrl+V, ते ऑपरेटर नको आहे मला, ए पाहिजे. नाही, पॅरेंट आपण काय केलंय, num1 केलंय ना. ओके, सेम NG मॉडेल आहे ना, तुम्हाला 2 ला पाहिजे 10. आता बाइंड झालं ते 20. आता कॅल्क्युलेट का म्हणून ना. बरे
तुमचा हा इव्हेंट जरी ट्रिगर झाला पण ते ॲप चाइल्डला आहे ना, CALC असं काहीतरी नाव देऊ आणि चाइल्ड नसणार आहे, बघूया. नाही तो बरोबर तर आहे चा आलेला आहे. प्रॉपर्टी तुमची प्रॉपर्टी ओके. कॅल्क्युलेटेड इव्हेंट एमिटर आपण ॲड केला, $इव्हेंट पाठवला. तुमचा रिझल्ट कधी दिसणार आहे, एरर कधी दिसणार आहे त्यासाठी ते इफ आहे तर पॅरेंटकडनं आपल्याला ए आला, बी आला आणि ओपी आला. नेक्स्ट आपण काय केलं, कॅल्क्युलेटेडमध्ये तुमचा टाईप डिफाईन केला. टाईप डिफाईन इथपर्यंत आहे, बरोबर आहे. नंबर 1 घेतला त्याला स्ट्रिंग. आता कॅल्क्युलेटेडला आहे ना, लेट रिझल्ट आपण घेतला, बरोबर तर आहे. ॲडला आपण कॉल दिला इनडायरेक्टली. तुमचं इफ नको आपल्याला,
कॅल्क्युलेटला नक्की कॉल तरी जातोय का नक्की कॅल्क्युलेट कन्फर्म. ओके कॉल तर जातोय. कॉल गेल्यानंतर दिस डॉट ओपी ऑपरेटर जर कन्फर्मेशन जर इथं असेल कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही दिस डॉट ओपी दिस डॉट ओपी ओके बरोबर तर येते मग कॅल्क्युलेट 10 20 ओके कॅल्क्युलेट फंक्शनला कॉल करते तर हे आर ई एस ओके बरोबर आहे काय राहिले ॲड फंक्शनला कॉल करतील. कॅल्क्युलेटेड डॉट बरोबर आहे का कॅल्क्युलेटेड डॉट डॉट इमिट बरोबर आहे फक्त हे मला एक्स करावं लागेल. रिझल्ट खूप डिस्प्ले केले रिझल्ट केला डिस्प्ले फक्त त्याला आपण नल व्हॅल्यू केल्या. ओके तर त्या आपल्याला ॲरे पाठवायचा आहे तर आपण काय पाठवणार आहे तर बेसिक सांगतो काय झालेलं की आपण ह्या फंक्शनला कॉल करत होतो पण चाइल्डकडनं जी हिस्ट्री येते ना ही जी चाइल्डकडनं आपण मी तुम्हाला बोललो की पॅरेंट चाइल्ड रिलेशन अचीव करायचं आहे पण मला माहितीच होतं की मी इनपुट घेतोय पण त्याला मी एमिटच करत नाही. एमिट कधी करायचं आहे तुम्हाला आणि काय पाठवायचं आहे तर इमिटमध्ये मी काय पाठवलं तुमचा रिझल्टमध्ये काय पाठवलं तुमचा आर ई एस हा दिसते का हा त्याला आपण पाठवला आणि हिस्ट्रीमध्ये काय पाठवलं जेवढी पण हिस्ट्री आहे ना त्याला ते सगळं बाइंड कर. हिस्ट्रीमध्ये हे सगळं बाइंड होतं तशा टाईपमध्ये. आता फक्त ते मला ॲडिशनचा आहे ना त्याला फक्त मला वजाबाकी इथं तुमचा गुणाकार इथं तुमचा भागाकार असणार आहे. आता बघा 10 इथं 5 वजा केलं वजाबाकी कॅल्क्युलेट केलं तर रिझल्ट काय आला तुमचा 5 आला आणि हिस्ट्रीमध्ये सगळं दावलं. तर आता हे तुम्हाला हे पडलं असेल की हिस्ट्री कुठं आहे हे डायरेक्ट कसं काय दिसलं तर हे ॲट द रेट इफ आहे ना
ॲट द रेट इफ एल्स कंडिशन्स त्या तुम्हाला इम्पोर्ट कराव्या लागतात तुम्हाला parent.ts मध्ये. ते कशात असते तुमच्या कॉमन मॉडेल्समध्ये. डायरेक्ट तर ते स्टार एन जी एफ लिहिलं तरी चालतं, पण ते डिप्रिकेटेड वगैरे म्हणत होतं तर ती मला एकदा ट्राय करायला लागेल आहे का या Angular 20मध्ये. तर इफमध्ये काय की जर एररमध्ये काहीतरी मेसेज आला तरच तिथं तुमचा रिझल्ट शो हो अशा टाईपमध्ये. एरर मेसेज आता बघा, एरर मेसेज कधी येतो जर हिस्ट्री हा का तुमचा नल मेसेज येतो ना त्यावेळेस तो एरर मेसेज वगैरे सगळं कॉल होतं अशा टाईपमध्ये. तर तुमचं सिम्पल कॅल्क्युलेटर झालेलं आहे. इथं समजा तुम्ही 1 2 3 टाकलं, 1 2 अधिक कर कॅल्क्युलेट कर आलं का तुमचं जे आत्ताची लेटेस्ट व्हॅल्यू आहे ना ते इथं ॲड झाली. आणि हा कर्ली ब्रेस का मध्ये येत आहे एररमध्ये पॅराग्राफमध्ये तर डबल नाही काय, रिझल्टमध्ये पण डबल नाही, हिस्ट्रीमध्ये पण डबल नाही, तुमच्या चाइल्डमधल्या हिस्ट्रीमध्ये बरोबर आहे. ओके, तर इथं आपण डबल ब्रेसेस पाठवतोय. दहा इथं 10 इथं गुणाकार करू आपण कॅल्क्युलेट. आणि ज्यावेळेस हे होत आहे ना त्यावेळेस आपण याला क्लिअर पण करू. बाबा तुम्ही आज तर नाही करणार, उद्या नाही तर परवाची टाईम भेटला ना तर याला जरा CSS वगैरे सगळे ॲड करणार आहे. ओके.